चला तर मंडळी, मस्त अशा टम्म फुगलेल्या छान कमीत कमी तेलकट पुऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप महत्त्वाच्या यामध्ये मी टिप दिलेल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या पुऱ्या अतिशय अशा मस्त होणार आहेत, अजिबात तेलकट होणार नाही। तुम्ही पुरी बघू शकता, खूप वेळ तसून तशी अशी फुगलेली राहते, अजिबात तेलकट होत नाही। त्यासोबत मस्त असं चविष्ट आम्रखंडाची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेली। तर चला वेळ न घालवता इथे रेसिपीला सुरुवात करूया। डिटेल संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या पुऱ्या देखील अजिबात तेलकट होणार नाही, खूप छान होतील। तर इथं 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार घेऊ शकता। हो मंडळी, इथे आता मी घातलेलं आहे 2.5 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतल्यामुळे इथं 2.5 चमचे मी मैदा घेतलेला आहे। हो मैत्रिणी, इथं आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे। मैदा घातल्यामुळे खूप जणांच्या पुऱ्या काय होतं ना, व्यवस्थित पीठ मळतात, व्यवस्थित लाटतात देखील, आणि तरीसुद्धा पुरी तेलात टाकल्याच्या नंतर पुरी फुटते आणि त्याच्या आतमध्ये भरपूर तेल जातं, त्यामुळे पुऱ्या खूप तेलकट होतात। प्रत्येक पुरी थोडीशी का होईना कुठेतरी फुटली जाते आणि त्यामुळे त्यामध्ये तेल जातं, त्यामुळे पुऱ्या खूप तेलकट होतात। हा प्रकार होऊ नये म्हणून इथे मी यामध्ये मैदा घातलेला आहे। तर तुम्ही मैदा यामध्ये अवश्य घाला, का तर पुऱ्या वगैरे आपण रोज रोज हा प्रकार बनवत नाही, कधीतरी सण समारंभासाठी आपण बनवतो, तर आपण मैदा तेवढा तरी खाऊ शकतो। तर इथे हे पीठ आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून अतिशय व्यवस्थित पद्धतीने घट्ट असं मळायचे, अजिबात असं पातळ मळायचं नाही। पातळ मळलं तर पुरी खूप तेलकट होते आणि खूप जास्त घट्ट मळलं तर पुरी अशी चिवट होते, व्यवस्थित लागत नाही, वातट वातट होते। त्यामुळे खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही, अगदी मध्यम हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पीठ 10 ते 15 मिनिटासाठी मी साईडला ठेवलं। त्यानंतर घरामध्ये जे माझं होममेड दही होतं, ते 2 वाट्या दही इथं कॉटनच्या कपड्यामध्ये छान थोडंसं बांधून पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं, तर त्यामधलं पाणी बऱ्यापैकी निथळलेलं आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित असं चाळणीने हे आपल्याला चक्का आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर काय होतं ना, अशा प्रकारे व्यवस्थित असा गाळून घेतला ना, तर यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहत नाही, अगदी स्मूथ असा चक्का मिळतो। तर तुम्हाला रेडीमेड दही घेऊन देखील तुम्ही हा प्रकार करू शकता, पण घरच्या दह्यामध्ये आंबटपणा नसतो, त्यामुळे आम्रखंड किंवा श्रीखंड घरच्या दह्याचं अतिशय छान होतं। त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी दही लावून दुसऱ्या दिवशी आम्रखंड बनवू शकता, खूप जास्त छान होतं। तर इथे आपला चक्का अतिशय स्मूथ असा बनवून तयार आहे। तर ही प्रोसेस करणं गरजेचं आहे, तुम्ही नाही केली तरीसुद्धा चालेल, पण अगदी मार्केटसारखं तुम्हाला आम्रखंड खायचं असेल तर तुम्ही ही प्रोसेस एकदा नक्की करा। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर 2 वाट्या दही होतं, तर 1 वाटी त्यामधलं पाणी निघलं आणि 1 वाटी आपल्याला चक्का मिळाला होता। तर 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे। तर तुम्ही दोन्हीही समप्रमाणामध्ये देखील वापरू शकता, जेवढा तुमचा चक्का होता तेवढीच तुम्ही यामध्ये पिठी साखर वापरू शकता। तर इथे पिठी साखरच आपल्याला वापरायची आहे, आपण जी रेग्युलर साखर वापरतो ती साखर इथे वापरायची नाही। ती साखर जर तुम्ही इथे वापरली तर ती साखर खूप पाणी सोडते, त्यामुळे हे मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं। तर इथं केशर आंब्याचा गर काढून घेतला, थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला, तर हा 1 आंब्याचा गर आहे। केशर आंब्याला अतिशय छान अशी टेस्ट असते, किंवा तुम्ही याऐवजी हापूस आंबा घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही इथं वापरू शकता। त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही खूप दिवसासाठी, अगदी 2-3 दिवसासाठी किंवा आठवड्याभरासाठी जर हे स्टोअर करणार असाल, तर आंब्याची जी प्युरी बनलेली आहे ती तुम्ही थोडीशी शिजवून देखील घेऊ शकता। त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स केल्याच्या नंतर थोडीशी यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर तुम्ही यामध्ये जायफळ देखील थोडंसं घालू शकता। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं। तुम्ही रंग बघू शकता, अतिशय छान याला रंग आलेला आहे आणि सुगंध देखील छान सुटलेला आहे याचा। तर तुम्ही एकदा तरी ह्या उन्हाळ्यामध्ये हे आम्रखंड नक्की ट्राय करा, चवीला खूप जास्त छान लागतं आणि ताज्या आंब्याचं आम्रखंड चवीला खूप जास्त छान लागतं, त्यामुळे तुम्ही नक्की करा। तर हे अर्ध्या तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे छान असं सेट झालं। जरासं आपण बनवताना थोडंसं पातळ होतं, तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे छान असं सेट झालं होतं। आता हे साईडला ठेवूया। त्यानंतर जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते थोडंसं त्यावरती तेलाचा हात लावून पुन्हा एकदा
ही कणिक आपल्याला मळून घ्यायची। अतिशय थोडंसं तेल घातले मी, तुम्ही पाहू शकता खूप कमी तेलामध्ये हे व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। जितकं छान तुम्ही याला मळून घ्या ना, तितक्या छान तुमच्या पुऱ्या बनवून तयार होणार। एकही पुरी तुमची तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाही किंवा तेल देखील शोषणार नाही। तर मी याच पद्धतीने नेहमी पुऱ्या बनवते, त्यामुळे माझ्या पुऱ्या कधीच तेलकट होत नाही। खूप छान माझ्या पुऱ्या बनवून तयार होतात, त्यामुळे माझ्या घरामध्ये नेहमी पुरी हा प्रकार बनत असतो। तर हे बघा, आता पीठ आपलं मळून तयार आहे। तर इथं तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता, पण पीठ मी व्यवस्थित असं घट्ट मळलेलं आहे, त्यामुळे मी अतिशय थोडंसं यावरती पीठ लावूनच पुऱ्या लाटून घेणार आहे। तर सुपारीपेक्षा थोडंसं मोठं आणि लिंबाच्या आकारापेक्षा थोडंसं छोटा हा हुंडा मी तोडून घेतलेला आहे। तर खूप साऱ्या पुऱ्या एकखट्टी लाटून ठेवायच्या नाही, अगदी 4-4, 5-5 पुऱ्या तुम्ही लाटून घ्या आणि त्या तळून घ्या। त्यामुळे काय होतं ना, पुरी अशी सुकत नाही आणि पुरी सुकली की ती फुटते तेलात टाकल्यावर, असा प्रकार होऊ नये। त्यामुळे थोड्या थोड्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या। तर इथं मी छान असे उंडे तयार करून घेते, म्हणजे खूप सोपं जातं। तर तुम्ही पीठ बघू शकता, अतिशय थोडंसं पीठ लावले आणि पुरी लाटताना खूप असा जोर देऊन पुरी लाटायची नाही, अतिशय हलक्या हाताने पुरी लाटायची। मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलं असेल चपाती कधीही मध्यभागी फुगते, तशीच पुरी तेलात टाकली की पुरी ही कढीने फुगत जाते आणि नंतर अशी मधी फुगली जाते। तर पुरी लाटण्याची पद्धतसुद्धा असते। तर तुम्ही बघा, अगदी एकदाच यावरती बेलणं फिरवायचे, खूप जास्त रगडूनसुद्धा बेलणं फिरवायचं नाही। एकदा बेलणं फिरवलं की लगेच पुरी उचलायची, पलटून टाकायची आणि ज्या साईडनी जाड भाग आहे त्या साईडनी लाटून घ्यायची। अगदी तीनदा तुम्ही जर बेलणं फिरवलं तर ती पुरी व्यवस्थित अशी एका साईडनी फुगते, एका साईडनी फुगत नाही, हा प्रकार होतो। त्यामुळे असं होऊ नये म्हणून पुरी एकदा असं बेलणं फिरवलं की लगेच उचलायची आणि दुसऱ्या बाजूने लाटायची। हे बघा, अशा प्रकारे खूप पटकन पुऱ्या बनवून तयार होतात। आता याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या। इथं तेल छान गरम झालं की यामध्ये पुरी सोडायची। तर सांगितल्या प्रकारे तुम्ही बघू शकता की पुरी कढीने फुगली आणि त्यानंतर मध्यभागी फुगली। मस्त असा बदामी रंग पुरीला येतो। व्यवस्थित अशी दाबून पुरी तळून घ्यायची, नाहीतर जेवढी पुरी खाली तेलामध्ये आहे तेवढी पुरी छान अशी तळली जाते आणि हा कढीचा जो भाग आहे तो तसाच कच्चा राहतो। त्यामुळे पुरी व्यवस्थित अशी दाबून तळायची। तर तुम्ही बघू शकता पुरीचा रंग छान आला होता। याच पद्धतीने मी दुसऱ्या पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे। तर इथं गॅसची फ्लेम मीडियम टू थोडीशी हाय ठेवायची, खूप कमी ठेवायची नाही। कमी ठेवली तर पुऱ्या कडक होतात। अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या, अतिशय मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून तयार होतात। तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना, तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा, का तर मी नेहमी तुमच्यासाठी अतिशय सोप्या साध्या रेसिपी घेऊन येत असते। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला देखील असे सिंपल साधे व्हिडिओ बघायला मिळतील। तुम्हाला जर एखादी रेसिपी मला विचारायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। पुरीचा रंग बघा किती छान आलेला आहे। याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि आपण पिठाचा वापर अतिशय लाटताना कमी केल्यामुळे तेलात देखील अजिबात असं तेल काळपट होत नाही, किंवा जेवढं तुम्ही तेल घातलं होतं तेवढंच तेल तसून तसं राहतं। पुऱ्या अजिबात तेल शोषत नाही। पीठ व्यवस्थित मळलं की पुरी ही छान होते आणि व्यवस्थित लाटली सुद्धा गेली पाहिजे। तर अगदी गुब्बाऱ्यासारख्या ह्या पुऱ्या बनवून तयार होतात। हे बघा, मस्त अशा ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या। तुम्ही पुऱ्यांचा रंग बघू शकता, अतिशय मस्त ह्या पुऱ्यांना रंग येतो। तर तुम्हाला पुऱ्या देखील दाखवते, तुम्ही पुरी बघू शकता, अजिबात पुरी तेलकट नाहीये। आणि एकसारखी पातळ पुरी लाटल्यामुळे
व्यवस्थित अशी पुरी फुगलीच देखील होती। हे बघा, अतिशय मस्त अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात। एकूण एक आपली पुरी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकट देखील नाहीये। तुम्ही देखील येणाऱ्या गुढीपाडव्याला या पद्धतीने नक्की पुरी बनवा। इथे मस्त आपलं आम्रखंड सुद्धा मस्त असं थंड झालंय आणि खूप मस्त देखील दिसते, तुम्ही पाहू शकता। तर चला मस्त असं ताट वाढवून घेऊया। टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि त्यासोबत मस्त असं थंडगार चविष्ट आम्रखंड, खूप छान असा भन्नाट हा बेत होतो। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते। तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही यावरती घालू शकता। हे पहा, अतिशय मस्त असं आपलं आम्रखंड आणि पुरी बनवून तयार